परफॉर्मन्स सर्वच खेळाडूंनी दिल्या. आता देखील जर पाहिलं तर चांगल्या प्रकारे तो परफॉर्मन्स करतायत. काल एक मॅच जिंकले, आज सकाळच्या सत्रात पहिलीच मॅच त्यांनी आपल्या नावावरती केली आहे आणि या मॅचमध्ये देखील त्यांनी कमबॅक केलंय. हा बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगला फटका, बॉल मात्र तिकडे अडवला गेलाय. एक सिंगल दुहेरीचा प्रयत्न केला, तिहेरीचा देखील प्रयत्न होतोय आणि 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तिहेरी धाव फलकावरती परागदादा दरेकर यांचा हा संघ आपण पाहतोय, त्यांच्या मालकीचा हा संघ, त्यांनी पुरस्कृत केलेला संघ चांगल्या फॉर्मात आहे, चांगला परफॉर्मन्स त्यांचा पाहायला मिळतोय. पहिलीच मानाचा चषक आणि तिकडे येऊन यांनी आपला परफॉर्मन्स दाखवला आणि जर पाहिलं तर 4थ्या क्रमांकाचा मानकरी देखील ठरला होता. परंतु आज पुन्हा एकदा दाखल झालेत. लंगोटी मित्रमंडळ करंजे गावची स्पर्धा खेळायची आहे. एक मोठी स्पर्धा आहे, 50,000 रुपये कॅश प्राइज असणारी स्पर्धा, जननी कुंभोर्धा चषक आपण पाहतोय. बॉबीचा पुढचा बॉल हाफ ट्रॅकवर होता, याला सन्मान दिला. हलक्यात एका हाताने चेंडू हा खेळून काढलाय. शॉट मिडल मधून क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती, तद्वर एक सिंगल मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे जातोय 6 या आकड्यावरती. शुभ मुतेकर आमच्याशी पुन्हा एकदा जॉईन झालेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये, त्यांना पाहतोय. tenniscricket.in गौरव सावंत आणि त्यांची टीम देखील आमच्याशी आजच्या शेवटच्या दिवसामध्ये जुळले. आमचे तीनही पंच सचिन सावंत, प्रदीप शिंदे आणि गणेश भाविस्कर यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आयोजन कमिटी लंगोटी मित्रमंडळ करंजे देखील. हा बॉल शिरापासून थोडासा दूर, ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर, व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. अवांतर धाव फलकावरती 1 वाढ होते. संघाची धावसंख्या 7 वरती जाऊन पोहोचते. 7 धाव फलकावरती. अ गटातील सामने आपण नक्कीच थोड्याच वेळा सुरुवात करतोय. पहिला सामना चला टॉससाठी आई काळकाई माना हळदुले आणि श्री बहिरी जोगेश्वरी क्रिकेट संघ देवळे. चला दोन्ही टीम बॅट आउट साईडला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. एक सिंगल घेतली आहे. दुहेरीचा प्रयत्न केला जातोय का, परंतु नाही. चांगला कॉलिंग वैभवचं पाहायला मिळालं. स्ट्राईक जास्तीची आता वैभव मोरेकडे पाहायला मिळते, कारण जास्ती धावा बनवायच्या आहेत. एक चांगला टार्गेट सेट करावं लागेल, कारण चांगली बॅटिंग लाईनअप भैरवनाथ कोंडवी टीमकडे, त्याकडे देखील लक्ष द्यावं लागेल. आणि 35 पर्यंत देखील जर पोहोचला संघ, 30-35 पर्यंत पोहोचला, एक चांगली धावसंख्या, चांगली टोटल उभी केली जाऊ शकते. सोपनदादा मोरे 11 गोळेगणी या टीमकडून. सोपनदादा मोरे यांच्याबद्दल नक्कीच आपण सांगूया. महाराष्ट्र रत्न हा पुरस्कार देखील या वर्षी मिळाला आहे. साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे हा पुरस्कार देखील त्यांना हंगामात मिळाला आहे. तसेच जर पाहिलं तर अभंग फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचा संघ नेहमीच कोणत्याही स्पर्धा असू देत, PTPL असू देत, प्रीमियर लीगच्या स्पर्धा, तसेच मोठमोठ्या स्पर्धा, त्यामध्ये सोपनदादा मोरे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. स्वप्नील मेस्त्री खास गावावरून या ठिकाणी दाखल झालेत. आपलं हार्दिक स्वागत. गावी स्पर्धा असणार तेव्हा स्वप्नील मेस्त्रीला आम्ही नेहमीच पाहतो. लंगोटी मित्रमंडळ करंजे संघाचे सदस्य स्वप्नील मिस्त्री, आपला हार्दिक स्वागत. धाव मिळाली ती केवळ एक दुहेरीचा प्रयत्न, चुकीचा थ्रो फेकलाय. दुहेरीचा प्रयत्न केला, 2 धावा आल्या. या 2 धावांच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पुढे जाते 11 या आकड्यावरती. 11 धाव फलकावरती. आज जे सन्मान चिन्ह आपण पाहतोय कालपासून, जे सन्मानित केलं जातं प्रमुख पाहुण्यांसाठी, ते सन्मान चिन्हावरती लंगोटी मित्रमंडळ करंजे जी जर्सी आज परिधान करणार आहे ना, ते सन्मान चिन्ह आहे. ही एक संकल्पना आहे ओमकार गाडगेची आणि लंगोटी मित्रमंडळ करंजे संघाची. आज काल देखील पाहिलं तर गॉट SK ची कॅम्प लॉन्च झाली आहे. संदीप कदम आणि मंगेश बेलोचे, तसेच जर पाहिलं तर सुनील उतेकर साहेब, तसेच आपण सोपनदादा मोरे यांना पाहिलं आणि त्यांच्या शुभ हस्ते कालची गॉट SK कॅप लॉन्च करण्यात आली. चला टॉससाठी हळदुले टीम आलेत. मयूर भोसले, आपलं हार्दिक स्वागत. आणि दुसरा संघ देवळे अभि केसरकर. चला टॉससाठी. स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका, गॅप मधून चेंडूला मात्र पाठवलं सीमारेषा पलीकडे आणि या बॉलवरती धावा आल्या 4. येतोय चौकार. 4 धावा आल्या. मोठा फटका आलाय, म्हणजे आता इथून यशच्या बॅटमधून हा मोठा फटका आलाय आणि करावं लागेल. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. धावसंख्या जर पाहिलं तर 16 वरती जाऊन पोहोचले. 16 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत आजच्या दिवसामध्ये. आणि काल देखील आपण पाहिला, त्यांचा आवाज ऐकला. आमचे जवळचे अगदी मित्र आणि महाराष्ट्रामधील नामवंत समालोचकांपैकी एक आणि माझे जवळचे मित्र, माझे आवडते समालोचक जयजी भोसले सर यांचा आवाज तुम्ही ऐकताय. गणेश केसरकर यांचा देखील आवाज तुम्ही ऐकताय आजच्या दिवसामध्ये.
संदेशचा पुढचा बॉल आप ट्रॅकर पुल केलाय, सक्सेसफुल देखील होतोय, क्षेत्ररक्षक होता परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि हा पहिला षटकार या इनिंग मधील येतोय यशच्या बॅट मधून. चांगली बॅटिंग यश करतोय. असं वाटलं वैभव मोठे फटके खेळेल परंतु यशने आता मात्र सूत्र हाती घेतलेत. षटकार ठोकला, चौकार ठोकला, धावसंख्या झाली ती 22 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. या षटकामध्ये धावा आल्यात संदेशच्या. आप ट्रॅकर आता मात्र बॉल सरळ निघून गेला विकेट किपर कडे. बॉबीच्या हातामध्ये चेंडू विसावा घेतोय. डॉट बॉलने षटकाची समाप्ती होते. 2 षटकांचा खेळ संपलाय धावफलकावरती. एक बाद 22 धावा, 11च्या सरासरीने धावसंख्या पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 8, आता धावा आल्या त्या 14. म्हणजे हे षटक थोडंसं महागडं ठरलंय. नक्की सर्व आयोजकांचं आम्ही कौतुक करू. लंगोटी मित्रमंडळ करंजे सर्वांनीच मेहनत घेतली या स्पर्धेला. त्यामध्ये आम्ही संदेश कर्नाळे, शैलेश कर्नाळे यांनी, नवनाथ घाडगे असतील, तसेच जर पाहिलं तर ओमकार घाडगे, सर्वांनीच, राजा घाडगे, सर्वच लंगोटी मित्रमंडळ करंजेच्या सर्वच सदस्यांनी या स्पर्धेला अगदी एका उंचीवरती नेऊन ठेवलंय. पर्व तिसऱ्यामध्ये पहिली स्पर्धा त्याची देखील आठवण नक्कीच होते. करंजे गावामध्ये रंगलेला तो क्रिकेटचा थरार. सर्वांनी एन्जॉय केली ती स्पर्धा. दुसरं पर्व उसरघरमध्ये अगदी चांगली स्पर्धा तिकडे देखील आणि त्या स्पर्धेच्या जैसं त्या उसरघर स्पर्धेच्या आठवणी देखील आहेत बऱ्याचशा. आणि ही घेसरच्या मैदानामध्ये आता आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते. लंगोटी मित्रमंडळ करंजे संघाचं आयोजन म्हटलं की एक वेगळं काहीतरी तुम्हाला पाहायला मिळेल. आता तिसऱ्या षटकासाठी टेप बॉल हे षटक आहे आणि त्याच्यासाठी रोहन मात्र गोलंदाजी मार्कवरती. रोहन एक असे अनुभवी खेळाडू आहे टीम मध्ये. बाकी जर पाहिलं तर भैरवनाथ कोंडवी टीम मध्ये युवा खेळाडूंचा भर नाही, परंतु रोहन असे एक खेळाडू आहे की अनुभवी खेळाडू आहे. टेप बॉल षटक त्यांच्या हातामध्ये सोपवलाय. हा ट्रॅकर चेंडूने उंची जास्त घेतली, चेंडू मागे जातोय. क्षेत्ररक्षक तिकडे होते परंतु झेल झाला नाही. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. काल पहिल्या सामन्यामध्ये 60+ धावा झाल्या होत्या. त्याच्यानंतर जर पाहिलं तर टेप बॉलवरती पहिला षटकार सुमित वाघमारेचा आपण पाहिला आणि 3 लगातारचे चौकार तेजसने खेळले होते, तेजस पालांडेने खेळले होते. म्हणजे टेप बॉलवरती धावा होत आहेत हे दाखवून दिले. आणि पहिल्यांदाच रायगड जिल्ह्यामध्ये पोलादपूर तालुक्यामध्ये पहिली स्पर्धा आहे जिथं मात्र टेप बॉलचा वापर केला जातोय. ती म्हणजे लंगोटी मित्रमंडळ करंजे संघाची ही स्पर्धा आहे. हा ट्रॅकर समोरच्या दिशेने खेळायचा. लॉंग ऑन मध्ये राज आहे, कोणतीही चुकी करणार नाहीये. राज मोरेच्या हातामध्ये झेल आणि फलंदाज यशची खेळी संपुष्टात. धक्का बसतोय दुसरा. राजने चांगला झेल टिपलाय. राजचा बोलबोला या स्पर्धेमध्ये नक्कीच पाहायला मिळालाय. काल 51 धावा झेल त्याने टिपले. त्याच्यानंतर आज 32 धावा त्याच्या बॅटमधून. आताचा कॅच त्याने पकडलाय. लंगोटी मित्रमंडळ करंजे संघाची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आज अ गटातील सामने देखील आपण पाहणार आहोत. चला देवळे संघ कॅप्टन श्री भैरी जोगेश्वरी क्रिकेट संघ देवळे कॅप्टन. चला टॉस साठी आशिष कोळसकर, अभि केसरकर. चला टॉस साठी या. बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं परंतु बॅटची कडाई घेतली, आतली कडाई घेतली. चेंडू मागे बॉबीला बीट करत शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होता तिकडे बॉल अडवला, फेकला. एक सिंगल तर प्राप्त केली जाते. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 24 वरती. 24 धावा धावफलकावरती आहेत. वैभवच्या बॅटमधून अद्यापही एकही मोठा फटका आलेला नाहीये. सिंगल डबल वरती फर देतोय. हा चेंडू मात्र उंच तर गेलाय परंतु तिकडे पुन्हा एकदा राज पोहोचलाय आणि झेल टिपतोय. आणखीन एक धक्का बसतोय. रोहन यांना 2 विकेट, मात्र 2 विकेट त्यांनी या षटकामध्ये आणल्या. टेप बॉलच्या षटकामध्ये 2 विकेट. यशला देखील माघारी परतवलं, आता वैभवला देखील माघारी परतवलंय. राजने या 2 झेल टिपल्यात, 2 कॅच टिपल्यात आणि या धक्के मात्र दिले ते सोपानदादा मोरे 11 गोळेगणी या टीमला. संघाची धावसंख्या 24 वरती आहे. 24 ला 3 बाद आहेत. आता इथून पुढची परिस्थिती कशा प्रकारे असेल
मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगला श्रीकांत भोसले आलाय, याची आवश्यकता होती. काल संघ अडचणीत होता, कुठेतरी धाबा कमी झाल्या होत्या पळशील ब संघाविरुद्ध खेळत असताना, परंतु श्रीकांत भोसलेने 3 षटकार लगावले होते आणि 18 धावा आपल्या बॅटमधून कुठल्या होत्या. तोच बॅटिंगसाठी दाखल झालाय. आता आवश्यकता आहे कालच्या बॅटिंग सारखी आता देखील तशीच करावी लागेल. संघाला एक संघ कुठेतरी अडचणीत सापडलाय, तिथून पुढे घेऊन जावं लागेल. फुल टॉस होता समोर लॉंग ऑफ मध्ये, क्षेत्ररक्षक आहे तिकडे, चुकी केली आहे, बॉल तिकडे थांबतो. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आलाय आणि दुसरी धाव देखील पूर्ण होतीये. 2 धावा मिळाल्या. 2 धावांच्या सहाय्याने संघाचा स्कोर कार्ड पुढे जातोय 26 वरती 26. 26 धावा धाव फलकावरती. समोर समोर फटका लॉंग ऑन मध्ये, राज आहे, पाहत राहील आणि हा बॉल व्यासपीठावरती मानवंदना देतोय. षटकार श्रीकांत भोसलेच्या बॅटमधून. याची आवश्यकता होती आणि यासाठी आपला श्रीकांत भोसले ओळखला जातोय. अष्टपैलू खेळाडू सोपमदादा मोरे 11 गोळेगणी टीमचा. त्याच्या बॅटमधून षटकार शेवटच्या बॉलवरती आला होता आणि संघाची धावसंख्या पुढे घेऊन गेला 32 वरती. सोपमदादा मोरे 11 गोळेगणी टीम 3 बाद 32 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती कीर्तिराज. काल कीर्तिराजची देखील इकॉनॉमिकल स्पेल राहिला होता. आज देखील त्याने 2 विकेट घेतल्या होत्या. शेवटचं षटक हाताळण्यासाठी त्याला नेहमीच आमंत्रित केलं जातं. शेवटचं षटक बॅटिंगसाठी तुषार आहे स्ट्राईक एंडला. हा चांगला बॉल चांगली लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी करतोय कीर्तिराज. ही खासियत आहे त्याची. व्हेरिएशन देखील पाहायला मिळतं. त्याचा टप्पा अचूक आहे. डॉट शेंडवाला आहे. स्ट्राईक आता श्रीकांत भोसलेकडे ठेवावी लागेल. तेच आता मात्र चर्चा झाली असणार की मला स्ट्राईक मिळाली तर मी 1-2 फटके मोठे अजूनही खेळू शकतो. हेच मात्र काहीतरी सांगितलं असावं. पुढचा बॉल फुलटॉस समोर खेळाय, क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या आवाक्याच्या बाहेर एक टप्पा घेत चेंडू सीमारेषा ओलांडतोय. धावा मिळतोय त्या बॉलवरती 4. येतोय चौकार. धावसंख्या पुढे जाते 4 धावांनी 36 वरती धाव फलक. टॉस चला भैरवनाथ देवळे. नक्कीच या भारतासाठी आणि पोलादपूर तालुक्यातील जर पाहिलं तर गोळेगणी संघासाठी नेहमीच राकेश घावरे हे देखील त्यांचा पाठिंबा असतो आणि ते मात्र देशाची सेवा करत असताना देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. हा झेल होता परंतु झेल झाला नाहीये. एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि धाव बाद. या ठिकाणी परतावं लागेल. आणखीन एक विकेट. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन अंतर्गत लंगोटी मित्र मंडळ आयोजित जननी कुंभलजा चषक 2025 आणि आता अ गटाला सुरुवात होते. अ गटातील पहिली मॅचचा टॉस केला जातो. टॉस बॉक्स मध्ये सन्माननीय श्री नवनाजी घाटगे यांच्या शुभ हस्ते आई कालकाई मानाई हळदुळे मयूरजी भोसले कर्णधार आहेत, तर आई भैरी जोगेश्वरी देवळे अ संघ कर्णधार आहेत किशोरजी केसरकर. या दोन्ही कर्णधारांना शुभेच्छा देऊ आणि टॉस केला जातोय. टॉस केला जातोय. टॉस जिंकलाय कालकाई मानाई हळदुळे संघाने. निर्णय फिल्डिंग करायचा निर्णय. श्रीकांत बाद झालाय. धावबादच्या रूपामध्ये तो बाद झालाय. आडव्या बॅटनं डीप मिड विकेटला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून येईल. धाव दुसरीचा प्रयत्न केला जातो आणि या 2 धावा महत्वाच्या होत्या. 2 धावा आल्या. 2 धावांच्या सहाय्याने संघाचा स्कोर कार्ड 39 वरती गेलाय. एक चांगल्या टोटलकडे आता सोपनदादा मोरे 11 गोळेगणी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. राकेश घावरे यांच्याकडून शुभेच्छा आल्या त्या स्पर्धांसाठी. सांगितले की ही स्पर्धा अतिशय चांगल्या प्रकारे कालपासून चालू आहे आणि जास्तीच्या षटकांची स्पर्धा चालू आहे. हा क्लीन बॉल, डायरेक्ट हिट, डायरेक्ट बॉल स्टंप वरती आणि विकेटचं पतन. विकेट मिळतीये. परतावं लागेल आता तुषारला. आणखीन एक धक्का बसतोय सोपनदादा मोरे 11 गोळेगणी टीमला. बऱ्याचशा ओमकार काल कमेंट आल्या की
जास्तीचे षटकं खेळायला मिळत आहेत अशी ही स्पर्धा आहे. 28 संघ आहेत, परंतु 4-4 ओव्हरच्या मॅचेस, 5-5 ओव्हरच्या मॅचेस पाहायला मिळाल्या. आणि पैठणी साडीची देखील चर्चा आहे. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 39 वरती. संदेशजी बेलोच यांना देखील आपण पाहिलं, आज त्यांचा संघ देखील आज खेळतोय. नवीन जर्सीमध्ये त्यांना पाहायला मिळेल. लंगोटी मित्रमंडळ करंजे संघ देखील आज नवीन जर्सीमध्ये पाहायला मिळेल. तसेच भैरवनाथ देवळे हा संघ देखील आज नवीन जर्सी मध्ये पाहायला मिळेल. 39 आहे. गणेश भावेशकर सरांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण चांगली सूचना त्यांनी दिली आहे. तटस्थ पंच आहेत. हा बॉल वेगानं, चांगला व्हेरिएशन पाहायला मिळालं. विकेट मिळते, एका धावबाची आणखीन एक विकेट मिळू शकते आणि मिळाली आहे. षटक संपलंय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. करेक्शन केलं जाईल. या हे 40 झाले. कोंडवी टीम 40 झाले, 41 करायचेत. लाईनअप मध्ये मैदान सोडायचे. लाईनअप मध्ये मैदानात जा. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची शिस्त आहे. चला, दोन्ही टीमचे 12th मॅन असणं गरजेचं आहे, कारण जो काही घोळ गुणलेखीमध्ये होतो तो तुम्ही 12वा खेळाडू असेल तर तो पाहिल. हळदुले संघाने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर भैरी जोगेश्वरी क्रिकेट संघ देवळे हा संघ बॅटिंग करेल. बॅटिंग करणारी टीम आपण चला डगआउट आपला या साईडला आहे, व्यासपीठाच्या बाजूला आहे. अक्षय घाडगे आपलं देखील हार्दिक स्वागत. आजच्या दिवसामध्ये उपस्थिती तुमची पाहायला मिळते. या 41 धावांचा पाठलाग करायचा आहे भैरवनाथ कोंडवी टीमकडे. काल गोलंदाजी चांगली केली आहे सोपानदादा मोरे 11 गोळेगणीच्या गोलंदाजांनी आणि टीमला विजय मिळवून दिला होता. या धावा देखील पुरेशा आहेत. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही, शेवटची धाव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कोणी सांगू शकत नाही की कोण जिंकणार ते. आणि हेच पाहण्यासाठी मी तुम्हाला घेऊन जाईल माझे आवडते समालोचक आणि जवळचे मित्र जयजी भोसले सर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू. लंगोटी मित्रमंडळ करंजे संघाचा जलदगती गोलंदाज सौरभ, आपले हार्दिक स्वागत. फायनली सौरभ आगमन झालंय. थँक्यू व्हेरी मच. निलेजी पवार सर यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. माझा तालुका माझा अभिमान पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन अंतर्गत लंगोटी मित्रमंडळ करंजे आयोजित जननी कुंभोजा चषक 2025 पर्व तिसरं आपण पाहत आहोत. तिसरं पर्व आणि
खरं तर या पोलादपूर तालुक्यातील एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि अभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये वळूया जिथे आघाडीची जोडी दाखल झाली आहे. प्रथम क्रमांक 50,000 रुपये रोख रक्कम, आकर्षक करंडक श्री आदरणीय रामशंकर घाडगे साहेब यांच्या माध्यमातून लाभलेले 2 करंडक आपण पाहतोय. प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे. तृतीय क्रमांक रोख रक्कम 15,000 रुपये रोख रक्कम कॅश प्राइज जे लाभलंय सिद्धेजी सेठ साहेब, माजी उपनगराध्यक्ष, बांधकाम सभापती, नगरपंचायत पोलादपूर. चतुर्थ क्रमांक रोख रक्कम 7,000 रुपये. या मैदानाच्या आतमध्ये वळूयात संकेत घाडगे संकेत मोरे गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल फटका फासलाय, कॅच इम्पॉर्टंट आहे, दूर राहिला होता श्रीकांत. एक धावनीची तिथे महत्वाचा राहिला थ्रो. पाय या संघाचा महत्वाचा बॅटर राज मोरे मैदानाच्या आतमध्ये आहे. राज मोरेने पहिल्या सामन्यामध्ये 20 चेंडूमध्ये 51 धावा, दुसऱ्या मॅच मध्ये 10 चेंडू 32 धावा, 30 बॉल त्याने फेस केले. 30 बॉल मध्ये 83 धावा, नॉट आउट आहे. अद्याप आउटच झालेला नाही आहे. तिसऱ्या मॅच मध्ये देखील त्याने आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं पहिल्या बॉलवरती एक सिंगल घेतली आहे. ही विकेट मॅचची गोल्डन विकेट राहणार आहे. हा फलंदाज संघासाठी फार काही करून जातो. 2 मॅच मध्ये 30 चेंडू मध्ये 83 धावा, नॉट आउट दोन्ही मॅच मध्ये. संकेत मोरे पुढचा बॉल, यावेळेला सोहम स्ट्राईक एंडवरती आहे. हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. सोपान दादा मोरे गोळेगणी या संघाचा एक नन्ना मुन्ना मैदानाच्या आतमध्ये आपण त्याला पाहतोय. खरं तर सोपान दादा मोरे गोळेगणी 11 या संघासाठी नेहमीच या चिमुकलेला आपण पाहत असतो. पुढचा चेंडू, यावेळेला ऑन साइडला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. हा फॉर्म पुल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. एक सिंगल मिळते, दुहेरीचा प्रयत्न. राज जोखीम देखील घेतोय, केवळ मोठ्या फटक्यांमध्ये डील करत नाही. कालचा दिवस सोपानदादा मोरे 11 गोळेगणी या संघासाठी फार रंजकता भरा राहिला. कारण एक मॅच अशी झाली की 2 चेंडू 2 धावांपर्यंत सामना गेला. 1 बॉल 3 पर्यंत मॅच आली आणि पळचील संघ आनंद उत्सव साजरा करतो की नाही करतो याच्यावरती विर्धनट टाकलं होतं. पुढचा बॉल ऑन साइडला, यावेळेला फ्लॅट पॅरलल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, रन्स मिळतील 4. यावेळेला येतोय सोहमच्या बॅटमधून चौकार. पहा, मी कौतुक करत होतो राज मोरेचं, परंतु सोहम हे सारं काही सांगून जातं की मी कोणापेक्षा कमी नाहीये. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एकीचं बळ आणि त्याच वेळेला फळ मिळतं. हेच पाहायला मिळालं कारण मैदानाच्या आतमध्ये एक चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आलाय. आजच्या दिवशी आणखीन एक जर्सी लॉन्चिंग पाहायला मिळेल. ती अर्थातच या वेळेला बॅटची लिडिंग एज घेतली होती, मोठा एज लागला. वैभवच्या हातामधून हा सहज साधा सोपा झेल ड्रॉप झालाय. टेक द कॅचेस, विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच, हे क्रिकेटचं पूरक समीकरण आहे. परंतु काय बॅकअप दिलंय संघाची धावसंख्या 8. शिवभैरी जोगेश्वरी क्रिकेट संघ देवळे संघ देखील आज आपली जर्सी नवीन लॉन्चिंग करतोय. खरं तर नवीन जर्सीने ते संघ खेळेल. यावेळेला ऑन साइडला राज ने खेळलेला हा फटका, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आले होते. वेगाने चेंडूपर्यंत आपला हजर दबावीपणा दाखवला. मोठ्या शिताफीनं चेंडूला आतमध्ये ढकललंय. रन्स कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल ती अर्थात 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने जिथे 41चा पाठलाग करत असताना स्कोर कार्ड वरती 10 आहेत. 10 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ संपला. चला घाई करा, क्षेत्ररक्षण शोधून घ्या आणि पुढील दोन्ही संघ आपण तयार राहा. टॉस झालाय पुढच्या मॅचचा, तो अर्थातच आपण पाहिलं टॉस जिंकलाय. नेक्स्ट मॅचचा जिथे जय हनुमान नगर पोलादपूर आणि त्याच्या नाही आई काळकाई मानाई हळदुळे आणि त्याच्या अगेन्स्ट भैरी जोगेश्वरी क्रिकेट संघ देवळे. हळदुळे संघाने टॉस जिंकलाय. हळदुळे संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. हळदुळे संघ ज्या ज्या वेळेला खेळतो ना त्या त्या वेळेला मला एकाच खेळाडूला जास्तीचं पाहावं असं वाटतं. कारण मैदानाच्या आतमध्ये त्याचं हसणं, त्याची बॉडी लँग्वेज
किंबहुना एखाद्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूला, किंबहुना खुल्या गटातील टेनिस क्रिकेटच्या खेळाडूला आपण पाहतो असंच त्याचं वावरणं असतं. प्रशांत कुमठेकर, त्याला तुम्ही पाहणार आहात. सनग्लासेस त्याने जास्तीचे वेअर केलेले नाही आहेत. कदाचित आपण सकाळचं सत्र पाहत आहोत. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आलाय. गोलंदाजी मार्कवरती यश याला इन्व्हाइट करण्यात आलंय. पुढचा बॉल सोहमसाठी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न दिशाहीन राहिलाय. पहा उंचीचे वापर दोन्ही बॅटर चांगल्या रीतीने करतात. ऑन साईड हा स्ट्रॉंग झोन आहे. इथे जास्तीच्या धावा गोळा करत असताना पाहायला मिळालेत. खेळ चांगला होतोय, परंतु आज मात्र एकंदरीत पाहिलं ना तर जास्तीची स्ट्राईक हे सोहम स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करतोय. राज नॉट आउट आहे. 3 धावा त्याच्याही बॅटमधून आलेल्या आहेत. यावेळेला सॉफ्ट हँडने बॅटला थांबवलं, स्टक केलं हलक्या हाताने. इथून मात्र आपण पाहतो एक सिंगल प्राप्त होतीये, एक चिकी सिंगल. स्ट्राईक रोटेट होणं ही फार गरजेचं आहे, कारण प्रतिस्पर्ध्यावरती मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करता येणार आहे. स्कोरबोर्डला हलतं ठेवता येईल. अगदी त्याच वेळेला आपला आत्मविश्वास वाढेल, स्कोर कार्ड मध्ये बढोतरी होईल. ही बाब जाणतात हे दोन्ही फलंदाज. यावेळेला ऑफ ब्रेक होता, लोअर फुल टॉस बनवला, समोरच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय लॉंग ऑफ मधून. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात येत आहे. ही बाब 100 आउट ऑफ 100 मार्क्स देईल तुम्हाला, कारण सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केल्यानंतर प्रतिस्पर्ध्यावरती हा प्रेशर क्रिएट करता येईल. 41चा पाठलाग करायचा भागीदारी बनते. स्कोर कार्ड वरती सध्याच्या घडीला आपण 14 धावा धावफलकावरती पाहतोय. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. ज्या वेळेला एखाद्या बॅटरला जास्तीच्या धावा येतात ना काहीतरी विपरीत करण्याचा प्रयत्न ते निश्चित करतात. एकंदरीत 88 धावा या फलंदाजाने बनवल्या या स्पर्धेमध्ये. तिसरी मॅच तो खेळतोय. एका मॅच मध्ये अर्धशतक, दुसऱ्या मॅच मध्ये 32 धावा, नॉट आउट. दोन्ही मॅच मध्ये नॉट आउट राहिला आणि आता काहीतरी वेगळं करतोय. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. आता धावा त्याच्यासाठी महाग झाल्यात. हा चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचा आला. लगातारचे 2 चेंडू डॉट बॉल आलेत. कंटिन्युएशन चालू ठेवायला हवं. सिंगल डबल चालू ठेवणं गरजेचं आहे आणि ते इथे कुठेतरी थांबताना पाहायला मिळालंय. खरं तर आपण नेहमी म्हणतो ना क्रिकेटची लाईफ लाईन आहे सिंगल आणि डबल. यावेळेला इनसाइड आउट केला. वॉट अ स्ट्रोक, ग्लोरियस स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. त्याच्याकडे जे पंचवरचे स्ट्रोक आहेत ना ते खरं तर वाखाणण्याजोगे आहेत. चांगल्या दर्जाचा स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅकलेफ्टला अगदी खाली ठेवलं आणि तदनंतर हा स्ट्रोक इथे पाहायला मिळाला होता. 20 क्षेत्रामध्ये चांगलाच खेळतो राज मोरे. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 15, 15 ऑन दी बोर्ड. यावेळेला खुलातला चेंडू ऑन साईडला खेळला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं. सोहमच्या बॅटमधून निघालेला हा फटका सिंगलला डबल मध्ये इथे कन्वर्ट करण्यात येत आहे. कुठे ना कुठेतरी संकेत मोरे यांना हा विचार करावा लागेल ना, या जास्तीच्या धावा तुम्ही बहाल करू शकत नाही. आपल्याकडे नशिबाची साथ चांगली आहे. सोपान दादांचं नाव संघाला आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 17, 12 बॉलचा खेळ शेष आहे. 41चा करायचा आहे. पाठलाग विजयासाठी 24ची आवश्यकता. 12 चेंडू आणि 24 धावा. टेप बॉलचा वापर करण्यात येईल. गणेशजी भाविस्कर सर यांना तुम्ही पाहताय. एनआर पॅनलचा हा ड्रेस कोड्स आणि एनआर पॅनलचे मॅनेजर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहत आहात. मॅनेजिंग डायरेक्टर पुढच्या मॅच मध्ये श्री वैरी जोगेश्वरी क्रिकेट संघ देवळे संघ बॅटिंग करताना पाहायला मिळेल. 12 चेंडूला 24 धाव्यात 17 बनल्यात. पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्या षटकामध्ये केवळ 6 आल्या. ते मात्र यशचं षटक महत्वाचं राहिलं. 7 धावा आल्या होत्या, 17 बनल्यात. दुसऱ्या षटकामध्ये 7 आल्या. श्रीकांत गोलंदाजी मार्कवरती. टेप बॉल ची षटक तो हाताळण्यासाठी सज्ज होतोय. श्रीकांतला आपण पाहतोय. गोळे गणेशा एक उत्कृष्ट द्रुतगती गोलंदाज. पहिला बॉल महत्वाचा राहिला होता. राजसाठी एका क्षणाला वाटलं की तो बाहेर निघतोय, परंतु आतमध्ये आणला हा चेंडू. टेप बॉलची हीच खासियत राहिली, कधी आतमध्ये कधी बाहेर. कुणाल दायरे यांचंही हार्दिक स्वागत करूया. tenniscricket.in साठी एकनिष्ठ असणारे कुणालजी दायरे यांचंही आपण हार्दिक स्वागत करतोय. माथेरानची ओळख, कारण लाईव्ह टीम असेल किंवा ऑफिशियल्स म्हणून आपण पाहिलं ना, एकनिष्ठ हा शब्द महत्वाचा आहे.
स्कोर कार्ड वरती धावा आहेत ते 18, 18 ऑन दी बोर्ड. यावेळेला फटका फासला, झेल बनेल का? संकेतच्या मस्तकावरती दिली आहे दस्तक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, सोहमच्या बॅटमधून षटकार. कुणाल डायरे या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहेत की स्वतःची स्कोरिंग आणि ऑपरेटिंग प्रवीणजी कुळे यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. खरं तर रत्नागिरीच्या खेड तालुक्याला ते बिलॉंग करतात, परंतु जिथे जिथे लंगोटी मित्र मंडळ करंजेचं आयोजन असतं तिथे तिथे प्रवीणजी कुळे यांचा नेहमीच आपण उपस्थिती पाहत असतो. यावेळेला फटका चांगल्या दर्जाचा खेळ आहे, कवसला उडवला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात येत. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारेल. 41चा पाठलाग करायचा होता आणि अशा परिस्थितीमध्ये स्कोर कार्ड वरती 26 बनल्यात. विजयासाठी अजूनही आपण पाहिलं तर 15ची आवश्यकता राहिली आहे. 15ची गरज. येणारे चेंडू शेष आहे त्या 8. एका गोष्टीची आपण चर्चा करत होतो, पुढचा चेंडू गोलंदाज ओव्हर द विकेटने श्रीकांत. यावेळेला टॉप ऑफ दी बाउंस, उसळी घेणारा रायझिंग डिलिव्हरी, सरप्राइझिंग होती. डॉट बॉल येतोय. कुणाल दायरे यांची मी चर्चा करत होतो. खरं तर एक ऑपरेटर म्हणून त्यांना आपण पाहतो, परंतु आजपासून ठाणे जिल्हा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग ही स्पर्धा चालू होते आणि त्याकरिता खास करून त्यांची आज उपस्थिती पाहायला मिळते. पुढचा बॉल. याही वेळेला वेगाने टाकला गेलेला चेंडू सिंगल मिळणार नाहीये. डॉट बॉल येतोय. महत्वाचं हे षटक होतं. आता मात्र उर्वरित चेंडू शेष राहिलेत ते 6 चेंडू आणि विजयासाठी 15ची आवश्यकता. 6 बॉल 15 धावा. मॅच बनली आहे. कमालीचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चुरशीची लढत आपण पाहतो आणि अनुभवतो आहोत, कारण जिथे 12 बॉल 24ची आवश्यकता होती, श्रीकांत आला. श्रीकांत केवळ आलात नाही तर प्रतिस्पर्ध्याला त्याने थांबवलंय, रोखलंय, धावा थांबवल्यात. येणारे 6 बॉल आणि 15ची गरज. धन्यवाद जयजी सर. इथे आगमन होत आहे सन्माननीय आदरणीय प्रवीणजी कुळे सर यांचं. खरोखरच लंगोटी मित्र मंडळावरती काय प्रेम असतं ना सर, ते प्रवीणजी सरांकडून आपण पाहूया. कारण खास नाळा सोपारावरून प्रवीण दादा ह्या स्पर्धेला भेट देण्यासाठी आले. त्यांचं पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनच्या वतीने लंगोटी मित्र मंडळ करंजे व जननी माता चषक या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत, आगतम स्वागतम सुस्वागतम. आणि ज्या ज्यावेळी लंगोटी मित्र मंडळची स्पर्धा कुठेही असो, म्हणजे गावी स्पर्धा असते त्याही वेळी प्रवीण सर मॅच पाहण्यासाठी येत असतात. आणि हे प्रेम आहे लंगोटी मित्र मंडळवरती. प्रवीणजी कोळे सर यांचं सर आपलं या स्पर्धेमध्ये आम्ही पुन्हा एकदा शब्द सुमनाने सहर्ष स्वागत. ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स जे जी भोसले सर. रोशनला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. हॅलो 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 हॅलो. येणारे चेंडू शेष आहेत ते 6 बॉल आणि 15ची आवश्यकता. रोशन पहिला बॉल खोलात टाकला, खोदून काढला, ड्रायव्हिंग लेंथ वरती होता, जिथे स्वीपर कव्हरला केलेला हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. धावा मिळतात. तिहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय आणि एकंदरीत 3 धावा पहिल्या चेंडूवरती अर्जित करण्यात आल्यात. 12ची आवश्यकता. 5 चेंडूचा खेळ शेष. 5 चेंडू आणि आता मात्र 12ची गरज आहे. रोशनला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये येणारे 5 चेंडू आणि 12ची गरज. सोहम स्ट्राइक एंड वरती. हा चेंडू हातामधूनच निसटलाय. नो बॉल, नो बॉल. अशा परिस्थितीमध्ये असे चेंडू तुम्ही टाकू शकत नाही. चांगल्या दर्जाची गोलंदाजी होत होती, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होतीये, परंतु अशा परिस्थितीमध्ये एक्स्ट्रा रन संघाला हानिकारक राहू शकतील. कोणवी संघाच्या माहितीसाठी सातत्याने वारंवार गडबड गोंधळ नको, कारण 2 बॅटरच्या हातात बॅट आहे, ते मैदानाच्या आतमध्ये चांगलाच खेळ करतायत, त्यांनाही ठाऊक आहे एक्झॅक्टली काय करायचंय.
5 चेंडू आणि 11ची आवश्यकता. फ्री हिटचा बॉल. खोलातला चेंडू बॅटच्या टोला लागलाय, फटका फसलाय. फ्री हिटचा बॉल आहे. रन्स मिळतील. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिहेरीचाही प्रयत्न करण्यात येतो आणि ही धाव महागात पडेल. फ्री हिटच्या बॉलवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये सोहम इथे होतोय बाद. 9ची आवश्यकता. 4 चेंडूचा खेळ शेष. नवीन बॅटर प्रितेश अर्थात बॉबी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होतं. प्रितेश बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये ही जोडी नेहमी चर्चेचे विषय राहते. प्रितेश आणि त्याच्या साथीला राज मोरे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. राज स्ट्राईक एंड वरती आहे. 4 चेंडू आणि 9ची आवश्यकता. रोशन ओव्हर द विकेटने. नेक्स्ट बॉल. यावेळेला खोलातला चेंडू खोदून काढला. सिंगल मिळेल. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल मिळते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. बॉबी वेगवान आहे. पहिली रन्स वेगाने तो कंप्लीट करतो. आता मात्र विजयासाठी 7ची आवश्यकता आहे. येणारे 3 चेंडूचा खेळ शेष. 3 चेंडू आणि 7 धावा. चांगल्या दर्जाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, कारण राज मोरे अद्याप आहे. सोहमने चांगली खेळ केली. 13 चेंडू 20 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 41चा चालू असणारा पाठलाग. हाफ ट्रॅकर बॉल. यष्टिरक्षकाचा वेध घेतोय, परंतु सिंगल घेण्यात आली आहे. वैभवला आज बॉलची काहीतरी वैरच आहे. वैभवचं त्याला बॉल पकडतात आलेले नाहीये. 2 कॅचेस किंबहुनाही झेलीही बनला होता की काय, कारण इथे वैभव सारखा यष्टिरक्षक या चुका संघासाठी हानिकारक राहतील. 6ची आवश्यकता. येणारे 2 चेंडूचा खेळ शेष. प्रितेश अर्थात बॉबी स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतं. 2 चेंडू आणि 6 धावा. 2 चेंडू आणि 6ची आवश्यकता. सामना बनलाय. कमालीची मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 चेंडू आणि 6ची गरज. हाफ ट्रॅकर बॉल. मॅच फिनिश. संपवलाय की काय नाही. तिथे क्षेत्ररक्षक येतोय. 1 धाव निश्चित. दुहेरीचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्यात. खरं तर यश बाउंड्री लाईन वरती होता आणि त्याने संघासाठी महत्वाचं योगदान दिलंय. त्याच्या सोहम होता त्या ठिकाणी. त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या त्याच्या क्षेत्ररक्षणासाठी. येणारा 1 बॉल आणि आता मात्र 4ची आवश्यकता. 1 चेंडू आणि 4 धावा. बॉबी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॉबी आज बॉबी देवल सारखं कामकाज करेल का? एकच फाईट आणि वातावरण टाईट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल का? 1 चेंडू आणि 4ची गरज. 1 चेंडू आणि 4ची आवश्यकता. चला घाई करा. वेळ जास्तीचा खर्च झालाय. वैभव चला घाई करा. 1 चेंडू आणि 4ची आवश्यकता राहिली आहे. 1 बॉल 4. सोपान दादा मोरे 11 गोळेगणी हा संघ केवळ चुरशीचे सामने खेळणं पसंत करतो की काय? कारण प्रत्येक मॅच ही व्हेंटिलेटर वरतीच घेऊन जातात.
प्रत्येक मॅच अशा दर्जाचीच होते. 1 बॉल 4ची गरज. कदाचित वैभवने त्या 2 कॅचेस टिपल्या असत्या असत्यांच्या पाठीमागे तर टेन्शन एवढं वाढलं नसतं. सोमने 20 बनवल्या, तो 0 वरती त्याचा कॅच ड्रॉप झाला होता. मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण 1 बॉल आणि आता मात्र 4ची आवश्यकता. बॉबी स्ट्रायकर एंड वरती आहे. हा तोच बॉबी आहे ज्याच्या नावावरती मानाचा करंडक प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार राहिलाय. 1 चेंडू आणि 4ची आवश्यकता. 1 बॉल 1 चेंडू आणि कहाणी अनेक. 1 चेंडू 4 धावा. लोअर फुल टोज ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. वेगाने सिंगल मिळाली आहे. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. दुसरी धाव घेतलीही जाईल परंतु सामना इथे जिंकला जातोय. सोपान दादा मोरे 11 गोळेगणी या संघाने आणखीन एक कीर्तिमान आपल्या नावावरती प्रस्थापित केलाय. सुपर 4 मध्ये पुन्हा एकदा बक्षीस पात्र फेरीमध्ये हा संघ दाखल होत असताना लगातारच्या दुसऱ्या स्पर्धेमध्ये. जय सर, खरं सांगायचं झालं तर जो आता संघ विजय झाला सोपानदादा मोरे, तर हा संघाचं नक्कीच आपण कौतुक करूया. कारण या संघाने रात्री शेवटच्या क्षणाला एंट्री केली 12:15च्या दरम्याने आणि हा संघ आता इथे यशस्वी आपण पाहतोय. बक्षीस पात्र मध्ये दाखल झालेला संघ आहे. चला राज, आपण यायचं आहे. कोंढवी संघाचा राज आपण मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे. पहिली मॅच जी जिंकली होती आपण त्या मॅन ऑफ द मॅच साठी आपण यायचं आहे. राज या.